निकाल लागलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली पाहायला मिळाली। मात्र असं असलं तरी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये 2 सीट शिवसेनेला मिळाल्या तर 1 सीट राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळालेली आहे। नेमका याचा पराभवाची कारण आणि जिंकण्याची कारण काय आहेत ते आपण ज्येष्ठ पत्रकारांकडून ऐकूया। काय कारण आहे पराभवाची आणि विजयाची? ठाण्याचा विचार केला तर ठाण्यात आपण पाहू शकतो की नरेश म्हस्के यांचा विजय कशामुळे झालेला आहे। तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं संघटन कौशल्य, त्याच्यानंतर नरेश म्हस्के यांच्याकडे जी काही शैली आहे संघटन कौशल्याची, आणि मुळात त्यांनी मतदान जे मागितलेलं ते मोदींसाठी मतदान मागितलेलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी मतदान मागितलेलं, त्यामुळेच मतदारांनी त्यांना स्पष्ट कौल दिल्याचं ते दिसून आलेलं आहे। त्यामुळे ठाण्याचा विचार केला तर नरेश म्हस्के यांचा हा विजय स्पष्ट दिसतोय। मात्र दुसरीकडे राजन विचारेंचा विचार केला तर राजन विचारे हे संघटन कौशल्यात कमी पडले, आर्थिकदृष्ट्या कमी पडले, त्यांच्याकडे लोकप्रतिनिधींचा अभाव दिसून आला, आमदार त्यांच्याकडे नव्हते, पाठबळ नव्हते। त्याशिवाय उद्धव ठाकरे यांनी एकच सभा घेतली। मात्र महाविकास आघाडीचा घटक असताना सुद्धा शरद पवार असेल किंवा काँग्रेसचा एकही नेता या ठिकाणी लोकसभेत फिरकला नाही। त्यामुळे राजन विचारे यांचा या ठिकाणी निश्चित पराभव झालेला दिसून आलेला आहे। झालं भिवंडीमध्ये सुरुवातीपासूनच कपिल पाटील यांच्या विरोधात एक वातावरण तयार झालेलं आणि त्या वातावरणाला पुढे पुढे खतपाणी घालत गेलं आणि म्हणजे मुळात सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटील यांचं जे राजकीय हार्डवेअर होतं ते सगळ्या जिल्ह्याला माहीत होतं आणि त्या अनुषंगानेच सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्या उमेदवारीचं त्यांनी चीज करत प्रथम काँग्रेस म्हणा किंवा शिवसेना म्हणा हे आपल्या मित्रपक्षांना विश्वासात घेऊन एक स्वतंत्रपणे तिथे निवडणूक यंत्रणा राबवली गेली ज्यात ते यशस्वी ठरले आणि ते निवडून आले। तर कपिल पाटलांचं म्हणण्यात येईल की कपिल पाटील हे सलग 10 वर्ष निवडून आले होते, पण ज्या प्रकारे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे होता, तिकडचे स्थानिक जे प्रश्न होते ते सोडवले पाहिजे, ते सोडवण्यात ते अपयशी ठरले। त्यांच्या विरोधात एक विरोधात लाट होती, जी लाट त्यांनाही माहीत होती आणि त्यातही निलेश सांबरे निवडणूक उभे असल्यामुळे त्यांच्या मतांचं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि त्याचा थेट फायदा हा सुरेश म्हात्रे यांना झाला आणि ते निवडून आले। तर कल्याणच्या मतदारसंघामध्ये फक्त कळवा मुंब्रा जे मतदारसंघ आहेत त्यात वैशाली दरेकर यांना लीड भेटला। दुसरे जे मतदारसंघ आहेत डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ईस्ट या भागामध्ये त्यांना वैशाली दरेकरला लीड भेटला नाही आणि त्या भागामध्ये फक्त मुंब्रा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी मुस्लिमांना पटवून देण्यात यशस्वी झाली, परंतु अंबरनाथ, उल्हासनगर हे जे दलित वोटर्स आहेत त्या भागातले ते दलित वोटर्स संविधान बदलणार यामध्ये याला बळी पडले नाही आणि त्यांनी श्रीकांत शिंदेला वोटिंग केलं। वैशाली दरेकरच्या पाठीमागे कार्यकर्ते संख्या कमी होती आणि त्या मनी पॉवरचा कमी होता आणि मुळात म्हणजे त्यांचा स्वभाव पण चांगला नसल्यामुळे ते मतदारांना आकर्षित करू शकले नाही। त्या ज्या भागात आता डोंबिवलीत देखील पारंपरिक मतदार भाजपचा असल्यामुळे श्रीकांत शिंदे यांना मताचा लीड भेटले आणि श्रीकांत शिंदे विजयी झाले। ठाणे लोकसभा की बात करें तो देखा जाए तो राजन विचारे के पास संगठनात्मक कौशल की कमी थी, उनके पास कार्यकर्ता भी पदाधिकारी की कमी नजर आई, साथ उनका आत्मविश्वास जो था नरेश म्हस्के उनके सामने कमजोर हैं, उनका आत्मविश्वास उनको ले डूबा, इसलिए वो तीसरी बार हैट्रिक मारने से चूक गया। दूसरा जो है उत्तर भारतीय हिंदी भाषी मतदाता कुछ हद तक नरेश म्हस्के को गए हैं, जिसके कारण नरेश म्हस्के की अच्छी जीत हुई है। भिवंडीमध्ये कपिल पाटील हे पुन्हा विजयी होतील असं त्यांना वाटत होतं, कारण कल्याण पश्चिम, मुरबाड आणि शहापूर आणि भिवंडी ग्रामीण या मतदारसंघातून गेल्या वेळी त्यांना मताधिक्य मिळालं होतं। यंदा मात्र या तिन्ही मतदारसंघातून मताधिक्य मिळालं असलं तरी ते फार कमी झालेलं आहे। तुलनेने भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व या ठिकाणी सुरेश म्हात्रे यांनी जवळपास 1 लाखाच्या आसपास मताधिक्य मिळवलं आहे। तेच कपिल पाटलांचं मुरबाड आणि कल्याण पश्चिममधलं मताधिक्य जवळपास 50,000च्या आसपासच आहे। ग्रामीणमध्येही 25,000च्या आसपास मताधिक्य आहे। त्यामुळे हे कुठेतरी मताधिक्य घटलं आहे। त्याचं कारण असं की तिथे अपक्ष उमेदवार जे होते जिजाऊ संघटनेचे हे कुणबी समाजाचे आहेत, हे मते रुजवण्यामध्ये यशस्वी झाले आणि त्यांनी जवळपास 2.25 लाखाच्या आसपास मतं घेतली आणि त्याचा परिणाम या निवडणूक निकालावरती झालेला दिसतोय आणि त्याचा फटका कपिल पाटलांना बसलेला आहे। कल्याणमध्ये हे अपेक्षितच विजयाचं गणित होतं। त्यांचा लीड
जे त्यांना अपेक्षित होतं 5 लाखाचा लीड घेण्याचा, तो लीड मात्र कमी करण्यात किंवा थांबवण्यामध्ये वैशाली दरेकर यशस्वी झाले. तिथला जे नाराजी फॅक्टर आहे तो नाराजीचा फॅक्टर कामी झालेला आहे. तिथे भाजपची नाराजी प्लस जे गणपत गायकवाड यांची गोळीबार केला आणि त्यानंतर जेलमध्ये टाकल्यानंतर तिथला जे आगरी समाजाने विरोधामध्ये मतदान केल्याचं दिसून येतं. कारण मधल्या नंतरच्या 7-8 दिवसामध्ये असं लक्षात आलं की ते 5 लाखाचं मताधिक्य जेवढं प्लॅनिंग आहे ते होऊ शकणार, कमी होणार हे कार्यकर्त्यांनाही माहिती होतं. वैशाली दरेकर ह्या जरी कमजोर उमेदवार असं म्हटलं जात होतं, पण त्यांनी जी फाईट दिली ती फाईट अन्य कोणालाही करता आलं नाही. 6 पैकी फक्त कळवा मुंबऱ्यांनी त्यांना लीड दिलं आणि तेच अपेक्षित होतं. कारण मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्या पद्धतीने 60-65च्या सुमारामध्ये लीड दिला आणि तो लीड हा भविष्यामध्ये कल्याणसाठीही धोकादायक होऊ शकतो. त्यामुळे ओव्हरऑल कल्याणचं जे आहे समीकरण ते आता परत चिंतन करण्याची गरज आहे. परत स्ट्रक्चरल संघटन बांधणी करण्याची फार आवश्यकता लागणार आहे. नक्कीच. तर आपण तिन्ही मतदारसंघांचा आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये भिवंडी असेल, ठाणा असेल आणि कल्याण असेल. आपण बघितलं तर एकीकडे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून काम केलेलं पाहायला मिळालंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील एंट्री घेतलेली आहे ठाणे जिल्ह्यात. त्यामुळे ह्याच्या पुढे विधानसभेला ह्या निवडणुका कशा होणार आहेत आणि नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार आहे, कोणाकडे ही उमेदवारी जास्त झुकणार आहे, हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे.